नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत सुरणाचे चिप्स कसे तयार करायचे, तेही आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. हे चिप्स कसे तयार करायचे, सुरण कसा कापावा, यातील कडूपणा व खाज न येण्यासाठी काय करावे, तसेच हे चिप्स कसे तयार करायचे, परफेक्ट कुरकुरीत चिप्ससाठी आपण हा व्हिडिओ अवश्य बघावा. कारण सुरण खाणं खूप चांगलं आहे. असं म्हणतात कित्येक रोगावरती हे सुरण चालते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सुरण आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातून माहूर येथून. तर माहूर या भागामध्ये हे सुरण अगदी गावठी गावरान मिळते. तसं सुरण असं कुठे मिळत नाही असं म्हणतात. तर औषधी गुणधर्माने भरपूर सुरण हे माहूरवरून आणलेलं आहे. तर हे खूप खाजरं आहे, हातालाही खाज येते आणि हाताला इजा होतात. तर म्हणून तुम्ही हाताला तेल लावून घ्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या घाला आणि नंतरच या सुरणाचे साल काढा. इतरत्र आपल्याला सुरण मिळते, परंतु ते एवढं प्रभावी नाही, त्याची एवढी जळजळ होत नाही किंवा ते खाजरं नसते. परंतु हे सुरण खूप खाजरं आहे, त्यामुळे हातामध्ये पिशव्या घातल्यात मी, नाहीतर तुम्ही हाताला तेल लावूनही याची साल काढून घेऊ शकता. आता साल काढून झालेले आहे आणि आपण सुरण स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला याचे वेफर्स तयार करायचे आहे. किसणी घ्यायची आणि मस्त वेफर्स तयार करायचे. सुरणाचे वेफर्स किंवा चिप्स हे कसं बनवायचे याची कृती आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही याची साल काढून घ्या, त्याचे पातळ काप तयार करून घ्या. एखाद्या टोपमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये लिंबूचा रस टाका आणि हे वेफर्स टाका. 5 ते 10 मिनिट हे वेफर्स लिंबूच्या रसामध्ये म्हणजेच त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर वेफर्स एखाद्या कपड्यावरती अंथरून ठेवा, जेणेकरून ते सुके होतील, कोरडे होतील आणि त्यानंतर तळायला घ्या. याच्यामुळे याची जी येणारी खाज आहे आपल्या जिभेला, आपल्या त्वचेला जी हानी पोचते तर ती कमी होते. तर तुम्ही असेही वेफर्स तयार करू शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर, आणि थोड्या प्रमाणात जर बनवायचे असतील तर तुम्ही असं नाही केलं तरी हरकत नाही. फक्त ते कुरकुरीत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहेत आणि खाताना त्यावरती आमचूर पावडर घेऊन खायची आहे. तर बघा, आता आपले काप करून झालेले आहे. मी लिंबूच्या रसामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेले नाही, फक्त हे व्यवस्थित तळून घेणार आहे, म्हणजे अतिशय कुरकुरीत करून घेणार आहे. तर आता मीडियम गॅसवरती मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत वेफर्स तळून घ्यायचे. आता सुरण आरोग्यासाठी कसं गुणकारी आहे तर ते बघू. सुरण हे कंदमूळ असून त्यात भरपूर फायबर, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करणे, मूळव्याध नियंत्रणात आणणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करणे, त्यासाठी सुरण हे अतिशय चांगलं आहे. मूळव्याध या आजारासाठी तर हे खूप बहुगुणी आहे, कारण मूळव्याधीसाठी याच्या सुरणवटी म्हणून गोळ्यासुद्धा आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि B6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे महत्त्वाचे पोषक घटकही यामध्ये आहेत, ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तातील साखर म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णासाठीही हे योग्य प्रमाणात सुरणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. फक्त खाण्याच्या पूर्वी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे सुरण खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून, शिजवून किंवा तळून घेणं आवश्यक आहे, कारण कच्च्या सुरणामध्ये खाज सुटणारे घटक जास्त असतात. त्यामुळे आपल्या जिभेला, आपल्या तोंडाला इजा पोचू शकतात. तर आता सुरण मस्त तळून झालेलं आहे. त्यामध्ये मी आता मीठ टाकलेलं आहे, आमचूर पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं तिखट टाकणार आहे. मिरी पावडरही तुम्ही यामध्ये टाकू शकता. आपल्या चवीनुसार आपण यामध्ये मसाले वापरू शकतो. तसेच हे सुरणाचे वेफर्स आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो. तर बघा, आता मस्त आपले सुरणाचे वेफर्स तयार झाले आहे, अतिशय कुरकुरीत झालेले आहे, खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, कारण सुरण हे कुठेही मिळते. कुठल्याही शहरामध्ये सुरण उपलब्ध आहे. तर तुम्ही आणा, अशा प्रकारे वेफर्स बनवा आणि खा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.